ज्या पद्धतीनं कॅप्टन जो मिलिटरीचा काहीतरी असेल तो त्यांनी अशा पद्धतीनं तांत्रिक मांत्रिक पद्धतीनं अनेक महिला भगिनींना वेठी धरलं. खोटी आशा सुचून ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की व्हिडिओमध्ये विचित्र पद्धतीने त्या समोरच्या महिलेला ट्रीट केलं, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. ह्याच्यामध्ये अनेक नेत्यांच्या तो संपर्कामध्ये होता. हे फोटो आता आपल्याकडे मिळतातच. पण तो अशा पद्धतीनं नुसतंच हे मोठं रॅकेट आहे. ह्याच्यामध्ये कॅप्टन अशोक खरात यांनी कोट्यवधीची माया त्या ठिकाणी जमा केलेली आहे. आपण बघितलं अजून त्याचे ट्रस्ट असतील, त्याचे जमिनीचे अहवाल असतील, तर याच्यामध्ये पुणे शहरामधले अनेक लोक त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. पुणे शहरामधले चांगले उद्योगपती जे विमान खरेदी करतील अशा पद्धतीचे उद्योगपतींचे बी ह्याच्यामध्ये हातभार आहेत आणि करोडो रुपयाची माया त्यांनी या सिस्टीममधनं जमा केली. खोटी आश्वासन देऊन, खोटी प्रबोधन देऊन यांनी ह्या पद्धतीनं करणं योग्य नाही. कालच रुपालीताईंनी राजीनामा दिला आणि त्यांना द्यायला लावलं पक्षाने. पण मला थोडं मनामध्ये की हे राजकारणी लोक तांत्रिक मांत्रिक मध्ये किती अडकले जातात हे उदाहरण आपण बघितलं असेल तर अनेक नेत्यांचे त्यांच्यावर फोटो आहेत. आणि आपण म्हणलं तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे त्यांनी का त्यांची बाजू घेतली मला अजून समजले नाही. पण ते त्यातले नाही, तांत्रिक मांत्रिक मधले ते कधी ह्याच्यामध्ये मला कधी दिसले नाही. कारण ते एक शाहू फुले आंबेडकर विचाराचे नेते आहेत असं मी त्यांना जवळून बघितलं. पण त्यांनी का स्टेटमेंट केले मला अजून कळलं नाही. आणि नैतिकता म्हणून रुपालीताईंनी काल राजीनामा दिलेला आहे. पण त्याच्यामध्ये अशोक खरात हा कुठल्या कुठल्या नेत्यांना कशा कशा पद्धतीनं भेटलाय, कशा कशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्याशी व्यवहार केले. अनेक महिला भगिनींच्या त्याच्यामध्ये त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत आणि किती म्हणजे त्याला अटक बिटक करण्यापेक्षा त्याला भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे अशी परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये करणार असेल. आणि नेत्यांबरोबर फोटो काढणं किती म्हणजे फार केंद्रीय मंत्र्यांपासून तर खालच्या मंत्र्यांपर्यंत सगळ्यांबरोबरच त्यांनी त्याचे जवळचे संबंध कसे निर्माण केले ते सगळं तपासून अशा लोकांना जाहीर फाशी दिली पाहिजे अशी माझी वैयक्तिक मागणी. आणि काँग्रेस पक्षाचं